ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू। पेठसारख्या आदिवासी भागातील आरोग्याचे 3 तेरा वाजले आहेत। देशातील केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री असलेल्या मंत्र्यांच्या दिंडोरी लोकसभा अंतर्गत असलेले पेठ ग्रामीण रुग्णालयात 10 वर्षांपासून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांची रिक्त असलेली जागा वारंवार मागणी करूनही या ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ न मिळाल्याने व गरोदर मातेवर औषध उपचार न झाल्याने कोटंबी येथील माहेर व गोंदे जवळील भवानीचा पाडा येथील गरोदर माता कांचन सुरेश वारडे वय 30 वर्ष ही सजीवास मुकावे लागले। पोटातील बाळाचाही मृत्यू झालाय। पेठ येथील बेसुमार आरोग्य व्यवस्थेचा हा मागील 14 महिन्यापूर्वी एक आणि आज दुसरा बळी ठरला आहे। कांचन ही प्रसूती वेदना होत असताना दुपारी 1 वाजेच्या सुमारेस आली असता उपस्थित डॉक्टर आणि नर्सने उपचार केले, परंतु मातेची बिकट परिस्थिती बघून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय नाशिक येथे पाठवण्याचे सांगितले। मात्र नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार मातेचे पेठ रुग्णालयात प्राण गेल्याचे सांगितले। मातेच्या पोटातले बाळ वाचवण्यासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले, परंतु मातेचे आणि बाळाचे प्राण गेले असे जिल्हा रुग्णालयात मधील डॉक्टर यांनी सांगितले। पेठ येथील ही वर्षानुवर्ष असलेली व्यवस्था मतदारसंघातील लोकप्रतिनिधीला केंद्रात राज्य आरोग्य मंत्री पद मिळूनही येथील आदिवासी माता भगिनींची अवहेलना बांधण्याची नाव घेत नाही। याचा त्रास होतो तो गरोदर महिलांना। साधी प्रसूती असली तरी तिला जिल्हा रुग्णालयात पाठवले जाते। आपली जबाबदारी झटकून मोकळे होतात। अपूर्ण सोयीसुविधा, औषधांची कमतरता, चुकीचे रिपोर्ट देणे, कर्मचाऱ्यांची मनमानी अनेक अडचणींना पेठ रुग्णालय गुदमरलेले आहे। मात्र कोणी अधिकारी मंत्री आल्यावर एखाद्या खासगी रुग्णालयाला लाजवेल असे दिखावा करतात। असा भोंगळ कारभार असल्याने आता तरी पेठ ग्रामीण रुग्णालयाला स्त्रीरोग तज्ज्ञ व सोयीसुविधा मिळेल का? अजून किती माता बालकांचा बळी घेणार ही व्यवस्था, असा पेठ तालुक्यातील नागरिकातून सवाल व्यक्त केला जातोय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुष्कर गांगोडे, पेठ।